आपल्यापैकी खूप कमी इन्व्हेस्टर असे आहेत ज्यांना वॉरेन बुफेट यांचं नाव माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे का, वॉरेन बुफेट यांनी वयाच्या 11व्या वर्षापासून इन्व्हेस्टमेंट सुरू केली आणि रेस्ट इज हिस्ट्री. पण वॉरेन बुफेट कशा पद्धतीनं स्टॉक शोधायचे ज्याच्यामध्ये त्यांना फायदा होणार आहे याचंच बेसिक म्हणजे फंडामेंटल अनालिसिस. वॉरेन बुफेट प्रत्येक वेळी स्टॉक खरेदीच्या आधी फंडामेंटल अनालिसिस करायचे आणि त्यानंतर ते स्टॉक बाय करायचे. आणि या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असेच बेसिक्स ऑफ फंडामेंटल अनालिसिस सांगणार आहोत, ज्याचे टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून तुम्हीही स्वतः स्टॉक बद्दल अनालिसिस करून स्टॉक बाय करू शकता. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सबस्क्राईबचे बटन दाबा आणि त्याच्या शेजारी जो घंटा बनवलाय त्याच्यावर पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन रेग्युलर येत राहतील. चला तर मग आपण बेसिक्स ऑफ फंडामेंटल्स काय आहेत याच्याबद्दल जाणून घेऊ. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघू. समजा तुम्ही एक ब्रँड न्यू कार खरेदी करायसाठी गेलाय. कारच्या शोरूम मध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्ही रॅन्डम कुठलीही कार खरेदी करत नाही. त्या कार बद्दल प्रत्येक माहिती तुम्ही गोळा करता. ती कार कुठल्या कंपनीची आहे, त्या कंपनीची हिस्ट्री काय आहे, त्या कारचा परफॉर्मन्स कसा आहे, अदर कॉम्पिटिटर बरोबर त्या कारचे काय पीअर टू पीअर कंपॅरिझन आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही घेता. आणि तुम्हाला जेव्हा ती माहिती पटते, जेव्हा ती व्यवस्थित वाटते, त्यानंतरच तुम्ही कार खरेदी करता. आता आपण स्टॉक्सला त्याच पद्धतीने बघायचंय. आपण एखाद्या कंपनीचा स्टॉक एखाद्या कार सारखा बघूया. मग एखादी कंपनीचा स्टॉक तुम्ही बाय करताना त्यामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, याच गोष्टींचा अभ्यास करणं म्हणजे फंडामेंटल अनालिसिस करणं. स्टॉक बाय करताना ती कंपनी कुठली आहे, कुठली इंडस्ट्रीमध्ये ती कंपनी आता कार्यरत आहे, काय त्या कंपनीचा फायनान्शियल परफॉर्मन्स आहे, हिस्ट्रीमध्ये त्या कंपनीनं कशा पद्धतीने रेव्हेन्यू जनरेट केला आहे, येणाऱ्या फ्युचरमध्ये त्या कंपनीचे व्हिजन्स काय काय आहेत, या सगळ्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी माहीत करून घेतो आणि त्यानंतर त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, तेव्हा आपण म्हणू शकतो की आपण फंडामेंटल अनालिसिस करून त्या कंपनीमध्ये शेअर्स बाय केलेले आहेत. आपण स्टॉक आणि कार याचं एक्झाम्पल बघितलं. ज्या पद्धतीनं कारचं अनालिसिस केलं त्या पद्धतीनंच डीप डाऊन जाऊन आपण स्टॉकचं अनालिसिस करणं म्हणजेच फंडामेंटल अनालिसिस. सोपं वाटतंय ना? पण फंडामेंटल अनालिसिस करणं ही जेवढी सोपी दिसतीये तेवढी सोपी पद्धत नाहीये. थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे काही कॉम्पोनंट्स मी सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही फंडामेंटल अनालिसिस खूप इझिली करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा आपण फंडामेंटल अनालिसिस मध्ये बघतो तो म्हणजे 2 फॅक्टरचा विचार करतो. सगळ्यात पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि दुसरा म्हणजे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. बेसिकली जर तुम्हाला एखाद्या स्टॉकची इंट्रिन्सिक व्हॅल्यू माहित करून घ्यायची असेल तर हे फॅक्टर लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. पहिला फॅक्टर आहे क्वालिटेटिव्ह अनालिसिस. आता क्वालिटेटिव्ह अनालिसिस हा नंबर्स मध्ये जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर थोडा डिफिकल्ट आहे. पण काही असे इम्पॉर्टंट घटक आहेत जे जर तुम्हाला माहित असतील तर तुम्ही चांगल्या पद्धतीने क्वालिटेटिव्ह अनालिसिस करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे क्वालिटी ऑफ अ बिझनेस, नंतर हिस्ट्री ऑफ द बिझनेस, त्यानंतर तुम्ही कॉर्पोरेट गव्हर्नन्स ऑफ दॅट कंपनी बद्दल विचार करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला मॅक्रो इकॉनॉमिक्स फॅक्टर्स काय आहेत याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कॉम्पिटिटर ऍडव्हान्टेजेस काय आहेत त्या कंपनीचे त्या इंडस्ट्रीमध्ये हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेड फ्लॅग्स आहेत का त्या कंपनीमध्ये हे तुम्हाला जाणणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर शेवटचा मुद्दा म्हणजे ग्रोथ प्रोस्पेक्टस काय आहेत त्या कंपनीचे त्या इंडस्ट्रीमध्ये हे तुम्हाला दुसऱ्या कंपनी बरोबर थोडंसं कम्पेअर करून बघावं लागेल. दुसरी कॅटेगरी म्हणजे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. आता क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी ट्रॅक करणं आणि अनालाइज करणं थोडंसं सोपं जातं. त्याच्यासाठी 2 गोष्टी माहित असणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे. पहिलं म्हणजे पास्ट परफॉर्मन्स ऑफ द कंपनी. पास्ट परफॉर्मन्स म्हणजे पास्ट फायनान्शियल परफॉर्मन्स ऑफ द कंपनी आणि फायनान्शियल रेशोज बद्दल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता जर तुम्हाला कंपनीची इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढायची असेल तर या दोन्ही फॅक्टर्सचा एकत्रितपणे अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय? बेसिकली एखाद्या कंपनीची आत्ताची जी प्राइस आहे त्याच्या कंपनीच्या परफॉर्मन्सवर बिझनेस कसा परफॉर्मन्स करतोय किंवा तो ज्या इंडस्ट्रीमध्ये ऑपरेट करतोय त्याच्यानुसार किंवा अदर मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये कशा पद्धतीनं ती आत्ता कंपनी परफॉर्म करते याचं व्हॅल्युएशन काढणं म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढणं. जर एखादी कंपनी पास्ट मध्ये खूप जास्त चांगल्या परफॉर्मन्सनं काम करत असेल किंवा फायनान्शियल्स त्याचे खूप जास्त चांगले असतील तर अशा कंपनीचे सगळे रेशोज त्याच्या फायनान्शियल्स मध्ये रिफ्लेक्ट होऊ शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की कंपनी कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज घेत आहे तर त्या सुद्धा गोष्टी त्याच्या फायनान्शियल्स मध्ये आपल्याला दिसू शकतात. पण यामध्ये जाण्यापूर्वी आपल्याला प्रत्येक घटक किती महत्त्वाचा आहे आणि किती महत्त्व आहे प्रत्येक घटकाला हे माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. तरच आपण एखाद्या स्टॉकची इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढण्यासाठी या दोन्ही गोष्टी एकत्र करून त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. फंडामेंटल अनालिसिस का करतात?
आता प्रत्येकाला प्रश्न पडेल की पृथ्वीवर आपल्याला फंडामेंटल अनालिसिस करण्याची गरज का पडते, पण यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सपोर्ट करतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही फंडामेंटल अनालिसिस करता ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून, तेव्हा तुम्हाला त्या पर्टिक्युलर कंपनीचा बिझनेस काय आहे हे माहिती होतं आणि हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. जर तुम्ही तुमचे हार्ड ओन मनी कुठल्या तरी कंपनीमध्ये गुंतवत असता आणि जर तुम्हाला हेच माहिती नसेल की ती कंपनी काय करते, कशा पद्धतीचा बिझनेस करते, तर तुम्ही तुमचे पैसे वाया घालवताय. कारण जर तुम्हाला बिझनेसच माहिती नसेल तर तुम्ही पैसे गुंतवून करणार तरी काय. दुसरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्टॉक मार्केट खूप जास्त व्होलाटाईल आहे. एखादा स्टॉक खूप जास्त वर जाऊ शकतो किंवा खूप जास्त खाली येऊ शकतो. पण आपण जर प्रॉपर रिसर्च आणि अनालिसिस केला त्या कंपनीबद्दल तर आपल्याला एक थोडा कॉन्फिडन्स येतो की जर हा स्टॉक एखाद्या दिवशी खाली गेलाच आहे तर कंपनीचे फायनान्शियल खूप चांगले आहेत म्हणून तो परत आपल्या प्राइस पेक्षा वरती जाण्याची शक्यता असते. तर हा कॉन्फिडन्स येण्यासाठी आपल्याला हा अनालिसिस करणं खूप जास्त गरजेचं आहे. तिसरं म्हणजे इन्व्हेस्टमेंट करताना आपले पैशांबरोबर आपले इमोशन पण इन्व्हेस्टेड असतात. त्यामुळे फिअर आणि ग्रीड याबद्दलचं आपलं जे दृष्टिकोन असतो तो पण आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं असतं. जर आपण असंच कुठल्या तरी स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर आपल्या मनात भीती निर्माण होते की आपले पैसे बुडतील, किंवा एखाद्या वेळेस असं पण होतं की आपण स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि तो खूप जास्त पद्धतीने स्टॉक वाढतो आणि आपल्याला चांगला प्रॉफिट होतो. त्यावेळी आपल्या मनात ग्रीड निर्माण होतं. पण जेव्हा तुम्ही एखादा प्रॉपर अनालिसिस करून त्या कंपनीची माहिती घेऊन बाय करता तेव्हा फिअर आणि ग्रीड ह्या इमोशन्सवर मात करण्यात तुम्हाला मदत होते आणि तुम्ही लॉंग टर्म त्या स्टॉकमध्ये राहू शकता आणि कुठलंही बायस डिसिजन तुम्ही त्यामध्ये घेत नाही. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्टॉक जेव्हा मार्केटमध्ये ट्रेड होत असतो तेव्हा त्याची एक व्हॅल्यू असते, त्याला एक प्राइस असते. पण जेव्हा तुम्ही फंडामेंटल अनालिसिस करून कंपनीची माहिती मिळवता तेव्हा तुम्हाला इंट्रिन्सिक व्हॅल्यू बद्दल माहिती होते. जर एखाद्या स्टॉकची इंट्रिन्सिक व्हॅल्यू ही त्याच्या मार्केट प्राइस पेक्षा कमी असेल तर इन्व्हेस्टर तो स्टॉक बाय करण्यासाठी धावाधाव करतात. पण याच्या उलट जर एखाद्या स्टॉकची इंट्रिन्सिक व्हॅल्यू पेक्षा मार्केट प्राइस खूप जास्त असेल तर इन्व्हेस्टर असा स्टॉक विकण्यासाठी धावाधाव करतात. हे तुम्हाला माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. फायनली इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तुमचे चुकीचे डिसिजन दूर करून तुम्ही एक चांगला डिसिजन घेऊन स्टॉक बाय करणं यालाच आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो. आता आपला पहिला स्टॉक आपण कशा पद्धतीने बाय केला पाहिजे आणि त्याचं अनालिसिस कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्याबद्दल थोडंसं चर्चा करूया. आपण नेहमी पहिल्यांदा जी गोष्ट करतो ती कधी विसरत नाही, खरं आहे ना. सिमिलरली जेव्हा आपण आपला पहिला स्टॉक बाय करतो तेव्हा आपले इमोशन्स, आपली एक्साइटमेंट, आपली ती स्टॉक बाय करायसाठीची धडपड ही कधीही आपण विसरत नाही. कारण त्यासाठी आपण खूप जास्त इमोशन्स मधनं गेलेलो असतो, त्यासाठी खूप जास्त मेहनत आपण केलेली असते आणि त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते. जर तुम्ही एक इन्व्हेस्टर असाल तर तुम्हाला माझं म्हणणं आता कळत असेल. आता वॉरेन बुफेटनी काही वर्षापूर्वी एक गोल्डन रूल आपल्याला सांगितला होता, त्यानुसारच आपण सुरुवात करूया. काय होता तो रूल? सगळ्यात पहिला रूल, डोंट लूज मनी, आणि दुसरा रूल, नेव्हर फॉरगेट रूल नंबर 1. हा जो मी रूल आता तुम्हाला सांगितला हा तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट गाईड याच्यामध्ये लिहून ठेवू शकता आणि इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. बेसिकली तुमची रिस्क किती आहे आणि तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जर करायची आणि त्यातून रिटर्न्स जर कमवायचे असतील तर काय गोष्टी महत्वाच्या आहेत त्याही आता आपण बघूया. 2 प्रश्न तुम्ही स्वतःला कायम विचारले पाहिजेत. जर मी एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय तर त्या स्टॉकमध्ये माझे पूर्णच्या पूर्ण कॅपिटल जाण्याची भीती माझ्या मनात आहे का? आणि दुसरं म्हणजे आपण ज्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहे त्याच्यामध्ये आपण खूप जास्त रिस्क तर घेत नाहीये ना याची आपल्याला माहिती असली पाहिजे. नवीन डळमळीत असलेल्या किंवा ज्याचं मॅनेजमेंट चांगलं नाहीये किंवा फसवा आहे अशा कंपनीपासून जर आपण दूर राहिलो, त्याला आपण पेनी स्टॉक पण म्हणू शकतो, पण काही पेनी स्टॉक चांगले देखील असतात, तर आपले कॅपिटल वाचण्यापासून थोडंसं आपलं रक्षण होऊ शकतं. आपलं कॅपिटल वाचवणं हे सगळ्यात मोठं ध्येय आपल्यापाशी असलं पाहिजे. मग 50% काम झालंच. मग आपलं कॅपिटल अशा कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे ज्यांना फ्युचरमध्ये चांगली ग्रोथ दिसत आहे, ज्यांचे फायनान्शियल चांगले आहेत, ज्यांचे विजन खूप चांगले आहेत. आणि या सगळ्यासाठी आपल्याला 4 गोष्टी माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. पहिलं म्हणजे बिझनेस, दुसरं म्हणजे फायनान्शियल स्ट्रेंथ, तिसरं म्हणजे मॅनेजमेंट आणि चौथं म्हणजे व्हॅल्युएशन. सगळ्यात पहिल्यांदा आपण बिझनेस बद्दल बघूया. प्राइस चेंज होत असते, प्राइस कायम बदलत असते, अपवर्ड असू दे डाऊनवर्ड असू दे, त्याच्यावरून आपल्याला बिझनेस बद्दल काहीही समजू शकत नाही. जर आपल्याला बिझनेस समजायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं स्वतःलाच विचारली पाहिजे. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे कॅन आय अंडरस्टँड दिस बिझनेस? हा बिझनेस माझ्या लक्षात येतोय का? मी या बिझनेसला चांगल्या पद्धतीने समजू शकतोय का? यांचे काय विजन्स आहेत, यांचा प्रोडक्ट काय आहे, कशा पद्धतीने ही कंपनी काम करते, हा बिझनेस कशा पद्धतीने चालतो, पुढे जाऊन त्या बिझनेसमध्ये काय होणार आहे, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये
फ्युचर ग्रोथ आहे ही गोष्ट माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरा प्रश्न म्हणजे मी ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करतोय त्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट हे कन्सिस्टंट आहेत का. कारण जर एखादी कंपनी कुठला प्रोडक्ट विकत असेल आणि त्यांचे सेल्स जर चांगल्या पद्धतीने होत नसतील किंवा प्रॉफिट चांगल्या पद्धतीने होत नसतील तर त्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करून काहीच फायदा होणार नाही. तिसरा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे, पर्टिक्युलर कंपनी जर एखादी सर्व्हिस देतेय किंवा एखादा प्रोडक्ट तयार करून विकतेय तर त्याला फ्युचरमध्ये किती डिमांड आहे. कारण जर एखादी कंपनी असा प्रोडक्ट तयार करत असेल ज्याला फ्युचरमध्ये काही डिमांडच नाहीये किंवा अशी सर्व्हिस जनरेट करत असेल ज्याला फ्युचरमध्ये डिमांड नाहीये तर ती कंपनी फ्युचरमध्ये रिटर्न देण्यापासून थांबू शकते किंवा त्याचे रिटर्न्स कमी होऊ शकतात. अशा कंपनीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचे पैसे बुडण्याची शक्यता जास्त असते. चौथा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे, येणाऱ्या डिकेडमध्ये या कंपनीचे प्रोडक्ट किंवा या कंपनीची जी काही सर्व्हिस आहे ती किती चांगल्या पद्धतीने राहणार आहे आणि त्यांचे विजन्स काय काय आहेत. जर ग्रोथ दिसत नसेल येणाऱ्या डिकेडमध्ये अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे आपले पैसे बुडवणंच आहे. पाचवा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे की इंडस्ट्रीमध्ये डिस्रप्शन तर येणार नाही ना, चेंज जर झाला तर कुठल्या गोष्टीचा. कारण एखाद्या प्रोडक्टमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये डिस्रप्शन आलं तर त्याचा स्टॉक खूप खाली येऊ शकतो आणि तुमचे इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचं कॅपिटल तिथे संपू शकतं. याचं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर पेट्रोल आणि डिझेलच्या कारपेक्षा आता ईव्ही सध्या खूप जास्त बूम मध्ये आहे आणि खूप जास्त इलेक्ट्रिक व्हेकल्स आपल्याला रस्त्यावर दिसत आहेत. आपला दुसरा पॉइंट म्हणजे मॅनेजमेंट. कशा पद्धतीची मॅनेजमेंट आहे हे आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी पण आपल्याला स्वतःला काही प्रश्न विचारणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे बिझनेस सर्व्हिसच्या दृष्टिकोनातनं, सेल्सच्या दृष्टिकोनातनं, प्रॉफिटच्या दृष्टिकोनातनं आणि कॅश फ्लोच्या दृष्टिकोनातनं कशा पद्धतीने परफॉर्म करतोय किंवा येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने परफॉर्म करू शकतो हे मॅनेजमेंटवर ठरतं. मॅनेजमेंटनं घेतलेले डिसिजन्स चांगले आहेत कंपनीसाठी का वाईट आहेत हे आपल्याला त्यातून लक्षात येऊ शकतं. दुसरा प्रश्न म्हणजे इथे आपल्याला विचारला पाहिजे की मॅनेजमेंटनं ग्रोथसाठी खूप जास्त कर्ज तर घेतलं नाहीये ना. कारण बरेचसेच मॅनेजमेंट काय करतात की आपली जी इक्विटी असते ती गहाण ठेवतात आणि मग त्याच्यावर कर्ज उचलतात आणि नंतर काय होतं, कर्जाचा बोजा खूप जास्त झाल्यानंतर त्यांना ती इक्विटी सोडून द्यावी लागते किंवा ती कंपनी बंद होते. सो आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की खूप जास्त कर्ज तर नाहीये ना त्या कंपनीवर. तिसरा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे की मॅनेजमेंट कॅशचं अलोकेशन कशा पद्धतीनं करतंय त्यांच्या बिझनेसमध्ये. म्हणजे एक्सपांड करण्यासाठी तो कॅपिटल वापरतोय का शेअर होल्डर्सला बायबॅक आणि बोनस शेअर देण्यासाठी तो कॅपिटल वापरतोय. या गोष्टी आपल्याला माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. चौथा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे, मॅनेजमेंट हा रूल फॉलो करते का वॉक द टॉक. म्हणजे कंपनीनं नवीन प्रोडक्टसाठी कॅपेक्स वाढवलं, कुठलं लोकेशन नवीन तिथे त्यांना एक्सपोजर करायचं आहे किंवा एक्सपांड करायचं आहे, कुठला नवीन प्रोडक्ट आणायचा आहे, या सगळ्या बाबतीत ते ट्रान्सफरन्स आहेत का. जे नंबर ते आपल्याला सांगतायत ते नंबर तुम्हाला मिळतायत का त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये किंवा त्यांच्या स्टेटमेंटमध्ये. आणि जर ते नंबर तुम्हाला मिळत नसतील तर अशा कंपनीपासून दूर राहिलेलं खूप जास्त चांगलं आहे. पाचवा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारला पाहिजे की कंपनीच्या मॅनेजमेंटनं कंपन्सेशनची सुविधा कशा पद्धतीने केलेलं आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, ते स्वतःला किती पैसे देत आहेत, कशा पद्धतीने स्वतःसाठी पैसे कमवत आहेत आणि शेअर होल्डर्सला किती पैसे देत आहेत याची माहिती असणं तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे. सहावा प्रश्न म्हणजे कंपनीची मॅनेजमेंट मायनॉरिटी शेअर होल्डर्स बरोबर कशा पद्धतीने वागती आहे. सगळ्या शेअर होल्डर्सना प्रत्येक गोष्टीची ट्रान्सपरन्सी आहे का नाही हे माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण काही वेळेला मायनॉरिटी शेअर होल्डर्स म्हणजे ज्यांच्याकडे 5, 10, 15, 100 असे कमी शेअर्स आहेत अशा लोकांना एवढं काही माहिती नसतं. मग ती ट्रान्सपरन्सी आहे का, प्रत्येक वेळी मेल करणं, शेअर होल्डर्सला प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी सांगणं, या गोष्टी फॉलो होत आहेत का नाहीत हे तुम्हाला माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. तिसरा पार्ट आपण बघतोय तो म्हणजे फायनान्शियल स्ट्रेंथ. आता फायनान्शियल स्ट्रेंथ हा एक खूप मोठा टॉपिक आहे आणि याच्यावर एक वेगळा आपण व्हिडिओ बनवू शकतो. पण या व्हिडिओमध्ये काही गोष्टींवर आपण थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिला पार्ट आहे सेल्स. कंपनी आपला इयर ऑन इयर जो सेल्स आहे तो हेल्दी पर्सेंटेजनं वाढवत आहे का हे तपासणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे प्रॉफिट मार्जिन. कंपनी इंडस्ट्री स्टँडर्ड प्रमाणे प्रॉफिट मार्जिन कमवता आहे का हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही गुगल सर्च करू शकता किंवा त्या कंपनीचे स्टेटमेंट पण बघू शकता. तिसरा पार्ट आहे कर्जाचा. कंपनीवर खूप जास्त कर्ज तर नाहीये ना, आणि जर खूप जास्त कर्ज आहे त्या कंपनीवर तर ती एक धोक्याची घंटा असू शकते. चौथा पार्ट आहे कॅश फ्लो स्टेटमेंट. कंपनीचं ऑपरेटिंग मार्जिन कॅश फ्लो मध्ये किती पद्धतीने कन्वर्ट होते आणि कशा पद्धतीने त्यांच्याकडे कॅश फ्लो आहे हे माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण ज्या कंपनीकडे फ्री कॅश फ्लो अवेलेबल आहे ती कंपनी स्ट्रॉंग फायनान्शियल्स वाली कंपनी म्हणून मानली जाते. पाचवा पार्ट आहे रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड. ROE आणि ROCE कशा पद्धतीने इन्क्रीज होत आहेत हे माहित असणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे. सहावा पार्ट आहे फायनान्शियल्स.
कंपनी स्केलअप कशा पद्धतीने करते बिझनेस हे माहीत असणं गरजेचं आहे. पास्ट परफॉर्मन्स, फ्युचर प्रिडिक्शन्स, फायनान्शियल परफॉर्मन्स या जर गोष्टी ग्रोथला सपोर्ट करत असतील तर खूप जास्त चांगल्या पद्धतीने ते कंपनी आपल्याला रिटर्न जनरेट करून देऊ शकते असं आपण म्हणू शकतो. जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करणार असता तेव्हा सगळ्यात जास्त 3 गोष्टींवर फोकस करणं, लॉंग पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्हनं फोकस करणं जास्त गरजेचं आहे. ते म्हणजे बिझनेसवर, मॅनेजमेंटवर आणि फायनान्शियल स्ट्रेंथवर. या 3 गोष्टींवर तुम्ही सगळ्यात जास्त पॉझिटिव्हली फोकस केला तर तुम्ही एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने करू शकता. पण एवढ्यानंच काही होत नाही. तुम्हाला काही गोष्टी दाखवतो. स्क्रीनवर तुम्हाला HULचा लोगो दिसत असेल. आता HUL या कंपनीनं 0% रिटर्न जनरेट केले होते ऑगस्ट 1999 पासून ते ऑगस्ट 2010 या काळापर्यंत. एवढंच नव्हे, ITCनं पण सेम 0% रिटर्न जनरेट केले होते मे 2012 ते मे 2021 पर्यंत. पण असे का झाले असेल? हाच मुद्दा आपल्याला आपल्या चौथ्या पॉइंट पर्यंत घेऊन जातो, तो म्हणजे व्हॅल्युएशन्स. आता दिलेल्या 2 कंपनींचे ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगले होते. फायनान्शियल चांगले होते, बिझनेस चांगला आहे, मॅनेजमेंट चांगली होती. तरीही अशा गोष्टी झाल्या. व्हॅल्युएशन्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट येतो तो म्हणजे PE रेशो, प्राइस टू अर्निंग रेशो. आता प्राइस टू अर्निंग रेशो साठी काही फॅक्टर्स खूप जास्त महत्त्वाचे आहेत. ते फॅक्टर्स पण लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात पहिला फॅक्टर म्हणजे अर्निंग विजिबिलिटी ओव्हर अ लॉंग टर्म रन. लॉंग टर्म मध्ये अर्निंग विजिबिलिटी किती आहे हे माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरा पॉइंट म्हणजे पोटेन्शियल अर्निंग ग्रोथ. कंपनीमध्ये अर्निंग ग्रोथ किती प्रमाणे होणार आहे, पोटेन्शियल्स काय आहेत हे माहित असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर रिटर्न ऑन इक्विटी, कंपनीच्या इक्विटीवर आपल्याला किती % रिटर्न मिळत आहेत हे देखील माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. चौथा पॉइंट आहे तो म्हणजे कर्ज. कंपनीवर किती कर्ज आहे हा पण फॅक्टर लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. शेवटचा पॉइंट म्हणजे मार्केटचा व्ह्यू काय आहे त्या कंपनीबद्दल हे देखील माहित असणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच PE रेशो जर आपल्याला फक्त बघायचा असेल तर हे फॅक्टर्स लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. सो कुठलाही बिझनेस या 5 पॅरामीटरवर जर चांगला आणि खरा उतरत असेल तर हायर PE असण्याची शक्यता जास्त आहे. पण फक्त PE रेशोवर डिपेंड राहणं म्हणजे एक वाईज इन्व्हेस्टमेंट नाही म्हणली जात. म्हणजेच जर तुम्हाला तुमचा पहिला स्टॉक खरेदी करायचा असेल तर कॅल्क्युलेटर घेऊन या सगळ्या गोष्टींचे कॅल्क्युलेट करण्यात आणि त्याची व्हॅल्यू डिटरमाइन करण्याची काही गरज नाहीये. तुम्हाला फक्त एवढीच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्ही ज्या प्राइसला स्टॉक बाय करताय ती प्राइस रिझनेबल आहे का मार्केट कंडिशनच्या हिशोबाने, जी तुम्हाला मार्जिन ऑफ सेफ्टी देईल. आता आपण व्हिडिओच्या शेवटी आलेलो. या सगळ्या व्हिडिओचा जर आपण निष्कर्ष काढायचा झाला किंवा समराइज जर करायचं झालं तर काही गोष्टी आपल्या लक्षात असणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पहिला स्टॉक बाय करता तेव्हा तुम्हाला त्या बिझनेस बद्दल माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरा पॉइंट म्हणजे तुम्ही त्या बिझनेसची स्ट्रेंथ चेक करायला पाहिजे जेव्हा तुम्ही कुठल्या स्टॉकमध्ये किंवा बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय. तिसरा म्हणजे तुम्हाला मॅनेजमेंटची क्वालिटी चेक करायची आहे. चौथा पॉइंट म्हणजे फायनान्शियल स्ट्रेंथ तुम्हाला चेक करायची आहे. आणि 5वा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे तुम्ही ज्या प्राइसला खरेदी करताय ती जी व्हॅल्यू आहे ती रिझनेबल आहे का नाही. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही चेक करत असाल तर तुम्ही एक चांगले इन्व्हेस्टर बनू शकता आणि तुम्ही एक चांगलं फंडामेंटल अनालिसिस करू शकता असं मी म्हणेन. आय होप तुम्हाला फंडामेंटल अनालिसिसचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. किती चांगलं होईल ना की तुम्ही स्वतः कुणाच्या मदतीशिवाय फंडामेंटल अनालिसिस करू शकाल आणि स्वतःचे स्टॉक स्वतः बाय करू शकाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.